मैं किशन नगर में रहती हूँ। मेरा कल रात को लाडके बहन का आ गया पैसा, 2 महीने का है। सब बोलते नहीं आएगा, ये है वो है, मगर वो सब अफवाह है। मेरे अकाउंट में कल 7 बजे पैसे आ गए। 3,000 2 महीने का 1500। ये देखो, साल में अभी 18,000 मिलने वाले हैं। हाँ। कितना आपको फायदेमंद रहेगा, क्या बताओ? तो ये तो फायदा ही है ना, मतलब फायदेमंद, मतलब वो फायदा ही है अपने लिए। तो वो अपने, हाँ वही ना, घर में से इतना ये बहनों को नहीं मिलता है, माता और बहनों को। और जो काम करते हैं, और मैंने कांग्रेस पार्टी में, ये कांग्रेसवादी इसमें से भरा था, राष्ट्रवादी से, और किसने वैसा सोचा ही नहीं था। सब बोल रहे थे अफवाह है, ये है वो है, मगर हमने विश्वास रख के यहाँ पे फॉर्म भरा और पहले ही पैसा आ गया। उसके लिए बहुत बहुत आभार है उनके। और सर्व महिला 17 तारखेला पैसे येणार होते, पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत। पण त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत। दादांनी, अजितदादांनी, लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली, बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला। हे होईल नाही होईल, हे फेक आहे, म्हणजे कालपर्यंत फेक नॅरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितली वगैरे वगैरे। आम्ही महिलांना, ज्या ज्या आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिस मध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील। आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत। खूप छान वाटतंय पैसे आल्यावर। आम्ही इथेच फॉर्म वगैरे भरला होता, म्हटलं नव्हतं येतील म्हणून, पण आले। खूप छान वाटतंय आज। काय वाटतं या संदर्भात अनेक विरोधकांनी टीका केली होती की बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे लवकर येण्यासाठी सरकार कटिबद्ध नाही, पण भावांचे कशा प्रकारे आभार मानाल? जल्लोष मध्ये पैसे अजून कोणाच्या अकाउंट मध्ये आले? जल्लोष मध्ये आभार मानतो। अजून कोणाच्या किती रुपये आले? 3,000 रुपये आले। ओके ताई, आपलं नाव सांगा। माझं नाव मानसी मोहन चव्हाण, मी ठाणे किशन नगर येथे राहते आणि माझ्या अकाउंट मध्ये काल रात्री 7:45 वाजता 3,000 रुपये आले आहेत। दाखवते मोबाईल वरती करा। काय नेमक्या भावना आहेत 3,000 रुपये आल्यानंतर? काय नेमके आभार मानाल? खरंच दादांचे खूप खूप आभार। खरं तर सख्या भावाकडून पण एवढी अपेक्षा नसते आपली, आणि दादांनी तर रक्षाबंधनच्या आधीच आम्हाला आनंद दिला, गिफ्ट दिले, आणि आमच्या पैशातून त्यांच्यातर्फे एखादी आमच्या चांगल्या भावनेची एक राखी त्यांना बहिणीकडून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। सुप्रियाताई म्हणतात की आलेले पैसे लवकरात लवकर काढा। आता याच्यावरती ठीक आहे, पैसे पुन्हा परत जातील असं नक्कीच नाही। एवढाच आमचा अविश्वास आमचा नाहीच आहे त्यांच्यावर, दादांवर आमचा खूप विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे आमचा। उपमुख्यमंत्री, वित्त व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी 2024-25चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना एक अत्यंत चांगली योजना महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। वय वर्ष 21 ते वय वर्ष 65 महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा 1,500 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार होते। स्वतंत्रता दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये आलेले आहेत। या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे महिला व बाल विकास मंत्री आमच्या भगिनी कुमारी अदितीताई तटकरे, ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही योजना कार्यान्वित आणि यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली, यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो।